एखादी राष्ट्रात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्याकडं परभणीमध्ये सुद्धा गॅसचा तुटवडा भासू लागलाय. त्याचं कारण असं आहे की कमर्शियल गॅस जे आहे ते मिळत नाही आणि घरगुती गॅसचा वापर हॉटेलमध्ये होताना पाहायला मिळतो. मी आता सध्या परभणी शहरातील विसाव कॉर्नर परिसरात आहे. महाराज हॉटेल नावाचं हे सगळं हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये अक्षरशः जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे सरांनी धाड टाकली. स्वतः ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि इथे 4 घरगुती सिलेंडर जे आहेत ते जप्त करण्यात आले. सकाळपासून त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाभरामध्ये कारवाया होताना पाहायला मिळतात. अनेक भागामध्ये कारवाया झाल्यात. प्रत्येक तालुका स्तरावर त्यांनी पथक गट केला आणि स्वतः सुद्धा ते रस्त्यावर उतरले आहेत. आपल्यासोबत सध्या जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीची ही सगळी कारवाई आहे? आतापर्यंत किती जप्त करण्यात आली सिलेंडर? घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होऊ नये म्हणून आम्ही सगळीकडे भरारी पथकं नेमून तपासण्या करत आहेत आणि ज्या हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर चालू आहे अशा ठिकाणी जप्त करत आहेत. या जप्तीच्या कारवाईमध्ये आतापर्यंत कालपर्यंत 11 आणि आज 7 सिलेंडर जप्त केलेले आहेत. परभणी शहरामध्ये 7 केलेले आहेत आणि गंगाखेड तसेच पुण्यामध्ये आज 8 सिलेंडर जप्त केलेले आहेत. असे टोटल 15 आणि 11 26 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि आमची कारवाई सुरू आहे. साधारण किती पथक नेमलेले आहेत? कुठे कुठे हे सगळ्या कारवाई चालू आहेत? आम्ही जिल्ह्यामध्ये सर्वच तालुका स्तरावर पथक नेमलेले आहेत. तहसीलदार पथक प्रमुख आहेत आणि तहसीलदारांसोबत पोलीस निरीक्षक आणि तिथचे पुरवठ्याचे कर्मचारी अधिकारी या पथकामार्फत या तपासण्या सुरू आहेत. तुम्ही स्वतः दिसताय सगळीकडे कारवाई करताना. तुम्ही किती सगळी आता सिलेंडर आतापर्यंत जप्त केलात? किती हॉटेल तपासलीत? मी 7 सिलेंडर जप्त केलेले आहेत. 3 ठिकाणावरून 3 हॉटेलवरती 7 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि आमची आज दिवसभर कारवाई सुरू राहणार आहे. घरगुती गॅस पुरवठा सातत्याने 6,700 साधारणतः दिवसा होतो आणि मोठ्या प्रमाणात हॉटेलला हा सगळं जाताना पाहायला मिळतं. म्हणजे कमर्शियल याचा वापर होत आहे. कसं बघतं सगळ्याकडे? त्याचमुळे घरगुती वापराला कमी पडू नये आणि हॉटेलमध्ये वापर होऊ नये आणि तुटवडा भासू नये यासाठी हॉटेलचा वापर बंद करणे आम्ही प्राधान्याने घेतलेले आहे. हॉटेलचा वापर बंद झाला तर हा तुटवडा जाणवणार नाही आणि त्या प्रमाणात आमच्याकडे आवक सुरू आहे सिलेंडरची. या अनुषंगाने काय कारवाई होणार आहे? त्यांना काही नोटीस वगैरे दिली आहे का आणि हे सगळं जप्त करताय? जप्त केल्याच्या नंतर हॉटेल मालकांना आम्ही नोटीस इश्यू करू आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्यावरती जे उचित कारवाई आहे ती एस्मा कायद्या अंतर्गत किंवा EC ऍक्ट अंतर्गत कारवाई पण होती. एकूणच हे होते जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे सर आणि त्यांनी सांगितलंय की कुठल्याही पद्धतीची घरगुती गॅसमध्ये तुटवडा निर्माण होऊ नये, त्यामुळे संपूर्ण पुरवठा विभाग जे आहे ते ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.